नाही. ऐका, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं देवत नाही, ज्ञानोबाळ्यासारखं संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, रामासारखा पुत्र नाही, कौशल्यासारखी माता नाही, सीतेसारखी सून नाही, शतकीर्ती मांडवेसारखी देर नाही, जेठाणे नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही. ऐका, कोल्हा इतका लबाड नाही, कावळे इतका धूर्त नाही, लोणे इतका मऊ नाही, विभीषणासारखा भाऊ नाही, हनुमंतरायाचा सेवक नाही, रावणासारखा शत्रू नाही. आणि या माणसाच्या नंतर ऐका, आपल्या अंगावर जे मांस आहे ना, याच्यानंतर हे परत कुणाला मिळालं नाही. आणि या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, धर्मवीर संभाजी महाराजांच्या नंतर दुसरा राजा झाला नाही. जाणं तर कुणाला म्हणावं, जाणं तर म्हणावं तरी कुणाला. छत्रपती शिवाजी राजे जाणते होते, त्यांना जाणत म्हणा. बर, त्यांना जाणत का म्हणायचं? माझा राजा कसा होता जाणता. ऐका, माझ्या राजाने कधी राजवाड्यामध्ये नपाशगिरी नाचवली नाही, माझ्या राजाने कधी राजवाड्यामध्ये कोणती नटी नाचवली नाही. तर काय केलं, पुढे तुकोबरायांनी कीर्तन करावं आणि खाली हात जोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकावं, म्हणून ते जाणते, म्हणून त्यांना जाणत म्हणावं. काय होते छत्रपती शिवाजीराजे? अहो, बरेच जण सांगतात 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, पण मी तर म्हणते ते कधी जन्माला आलेच नाही. त्यांना जिजाऊ मातेने घडवलं, त्यांना जिजाऊ आईसाहेबांनी घडवलं. आता शिवाजीराजे घडवायचे असेल तर आधी जिजाऊ माता घडावी लागेल, आधी शहाजीराजे घडवावे लागतील का? तर त्याची गरज आहे. कारण जिजाऊ आईसाहेबांचं स्वप्न होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज झाले, तेव्हा ते घडले. अहो, कसा इतिहास होता माझ्या राजांचा, कोणी लिहिला? माझ्या राजांचा इतिहास घोड्यांच्या टप्पांनी, तलवारीच्या धारीने आणि या महाराष्ट्राच्या मातींनी लिहिला. चरित्र आणि चारित्र्य कसं असावं हे छत्रपती शिवाजी राजांकडून शिकावं. चरित्र आणि चारित्र्य हे कसं असावं हे राजांकडून शिकावं. आणि ही शिकवण माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी दिली, म्हणून आज जिजाऊ आधी घडली पाहिजे. का? तर आजचा शहाजी राजा घडला पाहिजे. तर का? आजचा शहाजी राजा संध्याकाळी दारू पिऊन लेझिम खेळत घरी येत असेल तर शिवाजीराजे कसे घडतील? आजची जिजाऊ आईसाहेब दिवसभर हातात रिमोट घेऊन तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको ही मालिका बदलवत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कसे जन्माला येतील? छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळामध्ये जन्माला आणायचे असतील तर आधी छत्रपती शहाजीराजे आणि जिजाऊ आईसाहेब आजचे बर का, त्या दोघांनी आपल्या मुलाच्या हातात पुस्तक देऊन त्यांचं मस्तक सुधरवण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घडतील. उगीच नाही घडणार. अहो, 19 फेब्रुवारी हा दिवस साजरा होऊन या दिवशी शिवबा जन्माला आले. शिवाजी हे नाव शिवनेरी किल्ल्याच्या कानी पडताच दर्या खोऱ्यातून नदीला नंदाची क्लार सनईच्या सुरामध्ये गात होती. अरे वीरजीचा मुलगा धन्य ती माई, वीरजीचा मुलगा धन्य ती माई, नाव तिचे जिजाई झाली शिवरायांची आई, झाली शिवरायांची आई. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, जिजामाता छाती ठोकून म्हणाल्या, स्वराज्य स्थापन करेल हा बाजू लावून जीवाची, स्वराज्य स्थापन करेल हा बाजू लावून जीवाची, देते वचन मी आज माऊलिया शिवाची, माऊलिया शिवाची. अहो, जिजाऊ आईसाहेबांचं स्वप्न होतं तेव्हा छत्रपती राजे जन्माला आले, म्हणून आज आधी जिजाऊ आईसाहेबांनी संस्कार लावले पाहिजे. आणि या गावामध्ये हे मुलं इथलीच आहेत ना, या गावामध्ये बऱ्याच अशा जिजाऊ बघून मला आनंद होतोय. कारण त्यांचे हे मुलं जे आहेत ते वारकरी संप्रदायामध्ये आहेत. नाहीतर असे नमुने तर खूप दिसतात, पण हे विचित्र नाही, तर हे लहानपणापासून कलाकार बनतायत, म्हणून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाही. ऐका, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं देवत नाही, ज्ञानोबाळ्यासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, रामासारखा पुत्र नाही, कौशल्यासारखी माता नाही, सीतेसारखी सून नाही, शतकीर्ती मांडवेसारखी देर नाही, जेठाणे नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही. ऐका, कोल्हा इतका लबाड नाही, कावळे इतका धूर्त नाही, लोणे इतका मऊ नाही, विभीषणासारखा भाऊ नाही, हनुमंतरायाचा सेवक नाही, रावणासारखा शत्रू नाही. आणि या माणसाच्या नंतर ऐका, आपल्या अंगावर जे मांस आहे ना, याच्यानंतर हे परत कुणाला मिळालं नाही. आणि या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, धर्मवीर संभाजी महाराजांच्या नंतर दुसरा राजा झाला नाही.
महाराष्ट्रामध्ये जाणं तो कुणाला म्हणायचं असेल तर तो माझा राजा आहे.